मित्रांनो नमस्कार, मी सुधीर पुन्हा एकदा तुमच्या समोर मानव हक्क समिती संस्थेतून एक महत्त्वपूर्ण विषय असा आहे की आता जे समाजामध्ये प्रेम प्रकरण त्याचबरोबर लव जिहाद प्रकरण हा विषय रोजच्या रोज गंभीर होत चाललेले असल्या कारणानं गुजरातमध्ये एक नवीन कायदा अंमलात आणलेला आहे. ते आपण मी तुमच्यासमोर थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू इच्छितो की तुम्ही हे संपूर्ण देशात व्हायला पाहिजे का. विवाह हा दोन व्यक्तीमधील तसेच दोन कुटुंबातील पवित्र बंधन मानला जातो. तो केवळ सामाजिक करार नसून भावनिक, सांस्कृतिक आणि नैतिक जबाबदाऱ्यांची सुरुवात असते. सुखदुःखात एकमेकांना आधार देणे, कुटुंबाची उभारणी करणे आणि समाजात आदर्श नाते निर्माण करणे हे विवाहाचे उद्दिष्ट असते. बदलत्या काळानुसार विवाहाच्या संकल्पना बदलत असल्या तरी परस्पर सन्मान आणि निष्ठा हीच त्यांची खरी पायाभरणी राहते. हे सांगायचे कारण म्हणजे गुजरातमध्ये विवाह नोंदणी प्रक्रियेत होऊ घातलेला बदल अनेक समाज घटकांच्या मागणीनंतर राज्य सरकारने विवाहाच्या कायदेशीर कागदपत्रामध्ये थेट कुटुंबीय हा घटक समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. या दुरुस्ती प्रस्तावानुसार गुजरात विवाह नोंदणी कायदा बदल करून तसेच सध्याची प्रणाली रद्द करून अधिक तपासणी असलेली बहुपदरी पडताळणी प्रक्रिया लागू करण्यात उद्देश आहे. पळून जाऊन लग्न करणे, प्रेम प्रकरणातून विवाह, अपहरण करून लग्न लावणे असे प्रकार सध्या वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. लव जिहाद हाही सध्या वादाचा मुद्दा झालेला आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील विवाह नोंदणी कायद्यातील हा प्रस्तावित बदल पालकांची चिंता दूर करेल का अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण एकंदर भूमिका पाहता जास्त करून तथाकथित लव जिहाद रोखण्यासाठीच गुजरात सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. या प्रस्तावातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वधूवरांनी द्यायची घोषणा. आता विवाह नोंदणी करता जोडप्याला अधिकृत नोंदणी नमूद करावे लागेल की त्यांच्या पालकांना या विवाहाची माहिती आहे की नाही. ही केवळ औपचारिकता नसून सहाय्यक निबंधकाला अर्जात दिलेल्या संपर्क तपशिलांच्या आधारे दोन्ही पक्षांच्या पालकांना 10 कामकाजाच्या दिवसात माहिती देणे बंधनकारक असेल. पालकांच्या आधार कार्डापासून ते लग्नपत्रिकापर्यंत आवश्यक कागदपत्रांची यादी आता अधिक सविस्तर आणि काटेकोर करण्यात आली आहे. अर्जात दिलेल्या संपर्क तपशिलांच्या आधारे संबंधित अधिकाऱ्याकडून दोन्ही पक्षांच्या पालकांना 10 दिवसात मुलांच्या विवाहाबद्दल सूचना पाठवली जाईल. विवाहाबद्दल पालकांना कल्पना आहे व त्यांची मान्यता आहे याची खात्रीसुद्धा केली जाईल. 30 दिवसाचा नियम. त्वरित किंवा अल्पावधीत विवाह नोंदणी करण्याची पद्धत आता बंद होऊ शकते. प्रस्तावित नियमानुसार अर्ज दाखल केल्यापासून विवाह प्रमाणपत्र देईपर्यंत किमान 30 दिवसांचा कालावधी बंधनकारक असेल. थोडक्यात विवाह नोंदणी अर्ज आणि प्रमाणपत्र देणे यामध्ये किमान 30 दिवसांचा कालावधी ठेवण्याचा प्रस्ताव आहे. या कालावधीत हरकती, अभिप्राय नोंदविण्याची संधी उपलब्ध असेल. या काळात लग्नाचे फोटो, साक्षीदारांची माहिती या सर्व माहिती राज्य सरकारच्या केंद्रीयकृत ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली जाईल. यामुळे प्रत्येक विवाहाची डिजिटल नोंद होईल आणि राज्य स्तरावर पारदर्शक तपासणी व्यवस्था तयार होणार आहे. भविष्यात एक पोर्टल असेल ज्यामध्ये जेव्हा एखादे जोडपे विवाह नोंदणीसाठी अर्ज करेल तेव्हा तत्काळ व्हॉट्सॲप आणि संदेश द्वारे त्यांच्या पालकांना देखील सूचना दिली जाईल. त्यामुळे पालकांच्या भावना जपल्या जातील आणि सर्वांच्या हक्काचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. थोडक्यात यामुळे संपूर्ण प्रक्रिया डिजिटल रेकॉर्डमध्ये राहील आणि राज्यस्तरीय ऑडिट सुलभ होईल. या प्रस्तावात पारदर्शकता आणि पालकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न असला तरी कायदेमंडळांचे काही सदस्य आणि काही जोडपे यांनी ही अनिवार्य सूचना अस्वस्थ करणारी वाटू शकते. सध्या 30 दिवसांची सार्वजनिक अभिप्राय प्रक्रिया सुरू असून प्राप्त होणाऱ्या वैध हरकती अंतिम कायद्यात बदल घडवतील का हे पाहण्याचे महत्त्वाचे ठरणार आहे. वधूवरांची ओळखपत्र, पालकांची ओळख, उदाहरण, आधार तपशील आणि कुटुंबियांना माहिती देऊन सामाजिक तणाव कमी करण्यास, फसवणूक किंवा खोटी माहिती रोखण्यास आणि संपूर्ण राज्यात समान डिजिटल नोंदणी प्रणाली लागू करण्यास ही व्यवस्था लाभदायक ठरणार आहे. एक स्वातंत्र्याच्या दृष्टीने वादग्रस्त ठरू शकते तर समर्थकांच्या मते यामुळे कुटुंबीय सहभाग आणि सामाजिक समन्वय वाढेल. सध्या या प्रस्तावावर सार्वजनिक
अभिप्राय प्रक्रिया सुरू असून अंतिम कायद्यात बदल होण्यास अजून काही कालावधी लागेल. त्यामुळं ह्या प्रस्तावासाठी संपूर्ण भारतात ही व्यवस्था व्हावी का, याचा सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगावं.